2029ला आम्ही खासदार होईल याची खात्री नाही. 33% आरक्षण असल्याने महिला प्रतिनिधित्व करणार. खासदार विशाल पाटील. सांगली जिल्ह्यातल्या आणखीन एका गावाचे नामकरण. या कार्यक्रमात विशाल पाटलांनी व्यक्त केली चिंता. सार्वजनिक कार्यक्रमात आता महिलांची संख्या वाढते आहे. आता 33% म्हणजेच 1/3 महिला प्रतिनिधित्व करणार आहेत. आता आमदार खासदार देखील महिला होणार आहेत. त्यामुळे पुढच्या वेळेस आम्ही खासदार असेल की नाही याची खात्री नसल्याची चिंता सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली. सांगली जिल्ह्यातल्या आणखीन एका गावाचे नाव बदलण्यात आलेलं आहे. या नामकरण सोहळ्यात खासदार विशाल पाटील हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर, काँग्रेसचे मनपा नगरसेवक हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातल्या मौजे मेंगानवाडीचे नाव बदलून मौजे शिवशिवापूर असे करण्यात आलेलं आहे. हे नामकरण केवळ नावातील बदल नसून गावाच्या ओळखीला, परंपरेला, संस्कृतीला नव्यानं दिशा देणारे एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे असं सांगून पुढे विशाल पाटील यांनी म्हटलं आहे की कार्यक्रमात आता महिला दिसत आहेत. एवढ्या संख्येनं महिला फक्त देवाच्या कार्यक्रमाला येतात. गावाच्या नामकरणाच्या कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त आहे. त्यामुळे पुरुषांपेक्षा महिलांना आनंद नामकरणाचा जास्त झाला आहे. आता 33% 1/3 महिला प्रतिनिधित्व करणार आहेत. आता आमदार खासदार देखील महिला होणार आहेत आणि पुढच्या वेळेला आम्ही असू की नाही याची खात्री नाही. मतदारसंघ मोठा आहे त्यामुळे प्रत्येक गावात जाणे शक्य होत नाही. 6 महिने इथे राहून एक जरी गाव केलं तरी 750 गाव 5 वर्षात होत नाहीत. मी दिल्लीत होतो. विश्वजित कदमांच्या हेलिकॉप्टरमधून या कार्यक्रमाला आलो. पुढच्या लोकसभेचा प्रचार या कार्यक्रमातून आत्ताच करतो असं सांगताच उपस्थित ग्रामस्थांमध्ये एकच हशा पिकला. जिल्हा परिषद सदस्यांनी बोलावं आणि मी पण म्हटलं हो बोलू देत, कारण निश्चित तुमच्या सगळ्यांच्या कार्यक्रमाची तिथून येताना संख्या दिसते तर तिथं येताना फक्त महिलाच दिसत होत. आता एवढ्या राजकीय प्रवासात कमी वेळच्या भैया आपल्याला अनुभव आलेला आहे. एवढ्या संख्येने महिला फक्त देवाचा काहीतरी कार्यक्रम असतात तरच येतात, नाही तर येत. पण ह्या तालुक्यात आल्याला बघितलं की आज हा गावच्या नामकरणाचा कार्यक्रम आणि ह्या गावच्या नामकरणाच्या कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त दिसतो. त्यामुळे महिलांना जास्त आनंद ह्या नवीन नावाचा झालेला आहे असं म्हणून मी म्हणतो की आता महिला ह्या ठिकाणी प्रतिनिधित्व 50% राजीव गांधींनी सुरुवात केली, पंचायती राज म्हणून दिलं आणि आता दिल्लीतनं आमदार आणि खासदार सुद्धा आता महिलाच होणार आहेत. 33% 1/3. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत भैया आणि आम्ही असो का नाही याची काय खात्री नाही. पण हा मतदारसंघ एवढा मोठा आहे आमचा जिल्ह्याचा लोकसभेचा 750-800 गावं. त्यामुळे या प्रत्येक गावात जायचं म्हटलं तर कधी कधी शक्य होत नाही 5 वर्ष, कारण 6 महिन्याचा काळ आमचा पूर्ण दिल्लीत जातो. आता तुम्ही पाहता दिल्लीत भाषण रोज एक कधी ते 2-3 दिवसांनी एक करावं लागते, त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याचं ते पूर्ण ते कायदा काहीतरी घेऊन येतात, तो पूर्ण वाचून काढायचा, त्यातनं काहीतरी वेगळा मुद्दा घ्यायचा, त्यातनं आपल्या मतदारसंघातला एखादा मध्येच घालायचा, जिल्ह्याचा एखादा प्रश्न मांडायचा, राज्याचा मांडायचा. 6 महिने दिल्लीत गेले, राहिले 6 महिने इथं. त्या 6 महिन्यात हे कर ते कर. अगदी 6 महिने इथं राहून रोज एक गाव जरी केलं तरी 5 वर्षात 750 गावं जमत नाहीत. आणि त्यात तुमच्यासारख्या गावात मी प्रचाराला सुद्धा 2दा आलेलो. आधीच तुमचं गाव सगळं दुकानदारीला बाहेर असल्यामुळे गावात आल्यावर 10 लोक भेटली म्हणजे नाही भेटली समजा. आणि त्यामुळे मी दिल्लीत होतो. माझं काल संध्याकाळी उशिरा भाषण होतं. आज सकाळी लवकर विमान पकडून मुंबईला पोहोचलो. नशिबाने सुहास भाईने काल विश्वजित कदमांना विनंती केल्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मला जागा मिळाली आणि मला इथे येता आलं. 12 वाजता कडेगावला जाऊन लगेच या कार्यक्रमातून चुकवायला नको, कारण एवढी सगळी तुम्ही लोक परत मला एकत्रित कधी सापडणार. त्या निमित्त पुढच्या निवडणुकीचा माझा ह्यातच प्रचार होऊन जाईल. हा स्वार्थ घेऊन एवढं पळत आलो. आता परत 3:30 वाजता परत मुंबईला जाऊन तिथून परत दिल्लीला पोहोचाय, कारण उद्याही अधिवेशन आहे. मोठे प्रश्न तिथेही भांडायचे आहेत. भैया गॅसची परिस्थिती आणि पेट्रोल पंपाची परिस्थिती. येताना वाटेत 4 पेट्रोल पंप लागले. प्रत्येक पेट्रोल पंपच्या फार 100 गाड्या उभ्या होत्या. मोदी साहेब रोज सांगतायत काळजी करू नका, काळजी करू नका, कुठेही अडचण नाही. पण लोक मिळते राग लावून मिळते का अडचण नाही. मी कालच प्रश्न विचारला, 45 दिवस भरल्याशिवाय दुसरा गॅस सिलेंडर मिळणार नाही. आता कायदा केला बदला, कारण मोठी कुटुंब आहेत. पुन्हा आमच्या माता भगिनीला चूल फुका लावू नका म्हणजे झालं. आता हा प्रश्न मांडण्यासाठी परत आम्हाला दिल्लीला जावं लागणार आहे. कुणाचा तरी अंकुश
आणि तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीत माझी ओळख नाही, माझा संपर्क नाही. खरं म्हणजे पूर्वी आमचा मतदारसंघही नव्हता. पूर्वी हा पंढरपूर जिल्हा लोकसभेला मतदारसंघ असायचा आणि संपर्क नाही. भाऊही त्यावेळेला आपल्यात नव्हते आणि भैया आता बोलून गेले विरोध होते, पण भैयांचा तो आमचा गुपित प्रेम असतो. जिल्हा परिषद आणि आमदार केला जो का आमचा ऐकत नाही त्या पद्धतीने. पण एक ह्या मतदारसंघात जास्तीत जास्त नवीन मतदारसंघ असल्यामुळे यायचा प्रयत्न माझा असतो. पण कामाचे व्यापक होत नाही. तर एवढा सुंदर तुम्ही कार्यक्रम घेतलात आणि मला आग्रहाने बोललो. मी म्हणत चालतंय मी आलो नाही तर नाही म्हटले. मी त्याला सांगितलं मला येणं शक्य नाही, तरी सुद्धा माझा फोटो टाकला, नाव टाकलं. एक दोन कार्यकर्ते म्हटलं मोठे मोठे होल्डिंग लावलेले आहेत. आता एवढा कार्यक्रम प्रेमाने गावाने बोलवलंय, चुकलं तर चुकीचं व्हायला नको, नाही तर परत त्याच जागेवर नवीन होल्डिंग लावायचं, खासदार दाखवाने 1000 रुपये मिळवा, अशी माझी अवस्था व्हायला नको. पण धावत पळत आलो. आता आले म्हटलं, आता पण लक्षात आलं की स्वागताच्या भाषणात सांगितलं यादी कामाची दिली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.